हॅलो माय डियर्स, लाल बाल गोपाल, तुम्हा सर्वांचं आपल्या गणेश कुंभार यूट्यूब चैनल स्वागत है। आई एम योर साइंस मेंटर गणेश कुंभार। तो चलो आज की क्लास में शुरू करते हैं। उसका नाम है एलिमेंट्स, कंपाउंड एंड मिक्सचर। एलिमेंट, कंपाउंड एंड मिक्सचर हा जो चॅप्टर आहे क्लास 7 चा चॅप्टर, वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट हा पण चॅप्टर आहे बाळांनो। 7 तुम्ही जे काही बेसिकली पार्ट शिकत आहात हा प्रत्येक गोष्ट इम्पॉर्टंट आहे ऍज अ पॉइंट ऑफ व्ह्यू। जेव्हा जेव्हा तुम्ही समोर समोर जासाल तेव्हा तेव्हाच्या कंडिशन मध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी आहेत। ठीक आहे, जर तुम्ही 30 मिनिटापर्यंत हा लेक्चर जर तुम्ही कंटिन्यू जर केला तर पूर्ण बेसिक आयडिया, पूर्ण बेसिक कन्सेप्ट आणि शेवटी तुम्हाला हे पण सांगणार आहे की पेपरला क्वेश्चंस कसे येऊ शकतात आणि कोणत्या पॉइंटवर येऊ शकतात। तो चलो शुरू करते हैं। पॉइंट का नाम है बेटा मॅटर। सर मॅटर म्हटलं की आम्हाला भलती वेगवेगळी मॅटर आठवतात, ठीक आहे ना। ते वाले मॅटर नाही, मुळीच नाही येत बाळांनो, त्यावाल्या मॅटरांच्या नांदी लागायचं नाही, ठीक आहे ना। कोणतं मॅटर आहे समजून घेऊन घ्या पहिले, कंडिशन्स काय असते बाळांनो। जर समजा माझ्याकडे आयटम आहे, सर आयटम पासूनच तर मॅटर तयार होते, अबे ते वाला आयटम नाही बे, लक्ष द्या इकडे। जर हा आयटम असेल आणि या आयटम बरोबर जर मी कॉम्बिनेशन करत असेल, काय करत असेल, कॉम्बिनेशन ऑफ मोर दॅन वन ॲटम्स, तर सर त्यापासून काय तयार होतो, तर त्यापासून बाळांनो मॅटर तयार होत असतो। त्यापासून काय तयार होत असतो, मॅटर। मग सर आयटम म्हणजे काय, या आयटमला म्हणणार आपण व्हेरी टायनी पार्टिकल। या आयटमला काय म्हणायचं बाळांनो आपण, व्हेरी टायनी पार्टिकल। तो जो एक टायनी पार्टिकल असतो त्या टायनी पार्टिकलला आपण काय म्हणणार, ऍटम असे म्हणणार आहे बाळांनो। मग आता हा जो मॅटर तयार होतो का, जो मॅटरचे काही कंडिशन्स तुम्हाला दिल्या, ठीक आहे ना। एनी थिंग्स, कोणती थिंग्स असेल, हॅज अ मास, तिला काय असते बाळांनो, मास असते, ठीक आहे ना। अँड ऑक्युपाइज द स्पेस, जागा व्यापते ते। बसल्याच्या नंतर आपण कशी जागा व्यापतो तशी तो मासही, मॅटरही काय करतो, जागा व्यापत असतो बाळांनो। हा त्यामध्ये असलेला एक महत्वाचा पॉइंट आहे। त्यानंतर एव्हरीथिंग अराउंड अस इज अ मेड अप फ्रॉम द मॅटर। आपल्या अवतीभोवती असलेली प्रत्येक गोष्ट ही मॅटर पासून बनलेली आहे, ठीक आहे। त्यानंतर मॅटर म्हणजे काय बाळांनो पाहून घ्या, मॅटरलाच काय म्हणतो आपण, सबस्टन्स असं म्हटलं जातं। मॅटर इज अ सायंटिफिक टर्म। मॅटर कोणती टर्म आहे बाळांनो, सायंटिफिक टर्म आहे। मग तुमच्या इकडे गावातला मॅटर झाला तो वाला मॅटर म्हणजे सायंटिफिक टर्म आहे असं मुळीच नाहीये बाळांनो, ठीक आहे। चला काय म्हणते कंडिशनच्या मेन प्रॉपर्टीज बघूयात आपण बाळांनो। त्याला मास आहे। सर पहिली प्रॉपर्टी कोणती, तर पहिली प्रॉपर्टी तिला मास आहे बाळांनो। सर मास म्हणजे काय, ठीक आहे ना, कॅन बी मेजर्ड, त्याला आपण मेजर करू शकतो, ठीक आहे ना। मास म्हणजे काय बाळांनो, जर मास जर तुम्हाला सांगायचं असेल तर मास कशाला म्हणतो आपण, गुरुजी अमाउंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन अ सबस्टन्स इज कॉल्ड एज, इसको अपन क्या बोलेंगे बच्चों, मास बोला जाता है। इसको अपन क्या बोलेंगे, मास, त्याला म्हणणार आपण मास। सर मास म्हणजे काय, एखाद्या सबस्टन्स मध्ये किती मॅटर प्रेझेंट आहे त्याला आपण काय म्हणायचं, मास असं म्हटलं जातं। त्याला व्हॉल्यूमही असतो बेटा, ठीक आहे ना। मी तुम्हाला जे सांगितलं मॅटर जागा व्यापतो म्हणजे तो व्हॉल्यूम व्यापतो बाळांनो। जर तुम्ही जर बसले, ठीक आहे ना, एखादी छोटासा मुलगा आहे त्याला जागा कमी लागते, जर मोठी बाई अनुमती जागा जास्त लागते, जागेवर डिपेंड्स आहे बाळांनो। जो काय करतो, व्हॉल्यूम स्पेस काय करणार, ऑक्युपाइज करणार आहे। पुढची कहाणी सबस्टन्स बाळांनो, टाइप ऑफ मॅटर मध्ये आपण सबस्टन्स पाहिला। सबस्टन्स म्हणजे काय बघून घ्या आता, ठीक आहे ना। मेड अप ऑफ ओनली वन काइंड ऑफ मॅटर, एकाच काइंड पासून बनलेला मॅटर। समजा मी एक काम सांगितलं तुम्हाला, सर माझ्याकडे एक लाकडाची खुर्ची आहे, लाकडाची खुर्ची, कोणती खुर्ची माझ्याकडं, लाकडाची खुर्ची आहे, ठीक आहे ना। जर लाकडाची चेअर जर असेल बाळांनो तर त्यामध्ये काय असतील रे, डस्ट पार्टिकल असतील। काय असतील बाळांनो, ते त्यामध्ये डस्ट पार्टिकल असतील। आता यामधला एक डस्ट त्याला आपण ऍटम म्हणणार, कॉम्बिनेशन ऑफ डस्ट पार्टिकलला आपण काय म्हणायचं, मॅटर असं म्हणायचं। काय म्हणायचं त्याला आपण, मॅटर। मग तो जो एकाच, ही जी लाकडाची खुर्ची आहे एक सबस्टन्स झाला। सर लाकडाची खुर्ची जर एक सबस्टन्स जर असेल तर त्यामध्ये जो आहे कंडिशन डस्ट पार्टिकल, तर डस्ट पार्टिकलला आपण काय म्हणायचं, ऍटम्स असं म्हटलं जायचं। आणि कॉम्बिनेशन ऑफ ऍटम पासून काय होत असतो, मॅटर तयार होत असतो। एक्झाम्पल मध्ये काय दिला आपल्याला, गोल्ड दिला, वॉटर दिला आणि चाक दिला, ठीक आहे ना। मिक्सचर बघू आपण आता। सर मिक्सचर म्हणजे काय, मेड अप ऑफ द टू सबस्टन्स। सर मी दोन सबस्टन्सला एकत्र केलं। सपोज मी तुमच्या घरी आलो, आवडीचे सर आहेत, मग सरांनी सांगितलं उन्हाळ्याचे दिवस बेटा शरबत करा,
शरबत करा शरबत. मग तुम्ही जर शरबत करत असाल काय काय टाकणार तुम्ही, त्यामध्ये निंबू टाकणार, त्यामध्ये पाणी टाकणार, त्यामध्ये थोडी शुगर टाकणार, त्यामध्ये बर्फ टाकणार, कॉम्बिनेशन केलं तुम्ही त्याला म्हणणार आपण मिक्सचर. ठीक आहे ना. डिपेंड करतं मास्तर आवडीचं आहे का. मास्तर आवडीचा असेल तर सर चांगलं शरबत बनते, मास्तर आवडीचा नसेल तर मम्मी म्हणते मम्मी साखर कमी, पाणी जास्त, लिंबू जास्त, मास्तर गेला पाहिजे कोमात. अशी कामं नाही करायची. ठीक आहे ना. चला आता तर ही जर तुम्ही जर कंडिशन पाहिली, मेडअप ऑफ द 2 or more सबस्टन्स, बाळांनो 2 सबस्टन्स पासून हा काय होतो तयार होत असतो. एक्झाम्पल मध्ये काय काय दिलं तर त्यामध्ये एअर आहे बाळांनो, त्यामध्ये सॉइल आहे बाळांनो, त्यामध्ये शरबत आहे, जे तुम्हाला जस्ट 2 मिनिटापूर्वी एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं. चला पुढच्या पॉइंटला जाऊयात. ठीक आहे ना. आता स्टेट्स ऑफ मॅटर तुम्ही जर पाहिल्या बाळांनो, तर स्टेट ऑफ मॅटर मध्ये आपण बघूया. सर माझ्याकडं स्टेट ऑफ मॅटर्स आहेत, त्यामध्ये पहिला पॉइंट कोणता, तो सर हमारे पास सॉलिड है, उसके बाद क्या है लिक्विड है, उसके बाद क्या मिलेगा गॅसियस मिलेगा. ठीक आहे ना. ह्या इतक्या कंडिशन आहेत. याला काय असते बाळांनो, फिक्स शेप असतो. याला काय असतो, फिक्स असा शेप असतो. ठीक आहे. त्यानंतर यामध्ये एक्झाम्पल वूड आणि स्टोन घेतला आपण. लिक्विड जर आपण जर पाहिलं, टेक्स अ शेप ऑफ कंटेनर, जसं त्याला टाकसाल तसा तो काय करतो शेप घेत असतो त्यामध्ये. ठीक आहे ना. त्यानंतर गॅस मध्ये आपण जर पाहिलं तर स्प्रेड्स एव्हरीवेअर, ते गॅस काय होते पुरीकडे पसरते, त्याला म्हटलं वाढलो आपण गॅसियस. व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट, ज्याचं नाव आहे एलिमेंट, ज्याचं नाव आहे एलिमेंट, महत्वाचा वन ऑफ द इम्पॉर्टंट पॉइंट वाढलो एलिमेंट. ठीक आहे ना. आता एलिमेंट कसे आहेत किंवा कशाला म्हणतो आपण एलिमेंट, हे पॉइंट खूप महत्वाचे बाळांनो, समजून घेण्याचा प्रयत्न करा की सर एलिमेंटचं वर्किंग कसं आहे किंवा एलिमेंट कसा काम करतो. ईच अँड एव्हरीथिंग आपण इथे पाहूयात. सर एलिमेंट म्हणजे काय किंवा कशाला म्हणतो आपण एलिमेंट, सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष द्यायचं बाळांनो. असा एक सिंपल सबस्टन्स, असा एक सबस्टन्स ज्यावर तुम्ही कोणतीही केमिकल रिॲक्शन जर केली, सिंपल रिॲक्शन अप्लाय करणार आपण त्यावर, त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा चेंज होत नसेल, त्याला म्हणायचं आपण एलिमेंट. काय म्हणायचं कंडिशन पाहून घ्या. ठीक आहे ना. ए सबस्टन्स विच cannot be decomposed, a substance which cannot be decomposed by simple chemical process, by simple chemical process, is called as एलिमेंट. त्याला आपण काय म्हणणार बाळांनो एलिमेंट असं म्हटलं जातं. सर हा एलिमेंट काय असतो, कशी कंडिशन आहे. अरे बाळ सिंपल मुद्दा आहे की जर माझ्याकडे मी हायड्रोजन जर घेतला, कोण घेतला बाळांनो मी याच्यामध्ये हायड्रोजन घेतला, आणि जर या हायड्रोजनवर एक सिंपल प्रोसेस अप्लाय केली, याला मी हीट केलं. काय केलं मी, याला हीट केलं. जर मी याला हीट जर केलं, याला हीट केल्याच्या नंतर मला कोणती कहाणी भेटते, तर सर याला हीट केल्याच्या नंतर याच्यापासून मला हाफ मॉलिक्यूल ऑफ हायड्रोजन भेटतो आणि याच्यापासून हाफ मॉलिक्यूल ऑफ हायड्रोजन भेटतो. डिकम्पोज्ड. सर व्हॉट इज मीन बाय डिकम्पोज, दोन वेगळे वेगळे सबस्टन्स भेटले त्याला डिकम्पोजिशन म्हणणार. पण इथे मला सेम काइंड ऑफ एलिमेंट भेटला, आणि जर इथे मला सेम काइंड ऑफ एलिमेंट जर भेटत जर असेल तर दॅट कंडिशन इज कॉल्ड ॲज, इसको अपन क्या बोलेंगे बच्चों एलिमेंट. एक प्युअर सबस्टन्स असतो किंवा काय होतो सेम काइंड ऑफ ऍटम पासून बनलेला असतो, त्याला म्हणायचं आपण एलिमेंट. डेफिनेशन व्हेरी 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 दम लागतो आयएमपी लगेच. पेपरला प्रश्न येणार आहे बाळांनो याच्यावर. काय येणार आहे पेपरला, याच्यावर क्वेश्चन येणार आहे. त्यामुळे सांगतो सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष द्यायचं याच्यावर. ठीक आहे. ओके. चला आता पुढच्या पॉइंटला जाऊयात. नेक्स्ट नंबरची कहाणी काय दिली, मेटल. आता मेटल जर तुम्ही जर पाहिले बाळांनो, एलिमेंटचे टाइप्स ऑफ मेटल तुम्हाला दिले. ठीक आहे ना. तर टाइप ऑफ एलिमेंट, सर पॉइंटचं नाव आहे टाइप्स ऑफ एलिमेंट्स. यामध्ये जो पहिला टाइप दिला बाळांनो तुम्हाला, त्याला म्हणणार आपण मेटल. काय म्हणायचं त्याला आपण मेटल्स. सेकंड नंबरला कोण आहे बाळांनो माझ्याकडे, तो सेकंड नंबरला आहे नॉन मेटल्स. आणि 3 नंबरला कोण आहे माझ्याकडे मेटॅलॉइड. कोण आहे 3 नंबरला माझ्याकडे मेटॅलॉइड्स आहेत.
आता मेटल म्हणजे काय रे बाळांनो माहितीये का, तुम्हाला जर माहिती असेल तर जो एलिमेंट असतो बाळांनो, असा एक एलिमेंट की जो त्याच्या आउटरमोस्ट सेल मधली आउटरमोस्ट सेल मधली इलेक्ट्रॉन काय करतो, लॉस करतो बाळांनो. ठीक आहे ना. द टेंडन्सी ऑफ एलिमेंट टू लॉस द इलेक्ट्रॉन्स इन देअर आउटरमोस्ट सेल इज कॉल्ड ॲज ए मेटल. असा एक धातू असतो की जो काय करतो, त्याच्या आउटरमोस्ट सेल मधले इलेक्ट्रॉन डोनेट करण्याची कॅपॅसिटी ठेवतो, त्याला म्हणायचं आपण मेटल. तर हे डोनेट करणं काय असते, कशा कंडिशन आहेत बाळांनो, आपले बेसिक क्लास सुरू होणार आहेत काही दिवसानंतर. आपण बेसिकही चालू करणार आहे, ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही ठिकाणी आहे. जे मुलं प्रॉपर मेकर मधले आहेत त्यांनी प्लीज समरला या. ज्या दिवशी तुम्ही समरला येसाल ना, त्या दिवशी तुम्हाला ईच अँड एव्हरीथिंग इथे काय काय व्हायला लागलं एकदम अशी प्रॉपरली बोटावर तुम्ही सांगसाल मला की सर आम्हाला समजायला लागलं आता. ठीक आहे ना. जर नाही सायन्स बरोबर प्रेम झालं तर नाव बदलून ठेवायचं आपलं. ठीक आहे ना. त्याला म्हटलं आपण एलिमेंट. काय म्हणतो की जो आउटरमोस्ट सेल मध्ये इलेक्ट्रॉन काय करतो भांडण, लॉस करतो, त्याला म्हणायचं आपण मेटल. की जो मेटल कसा असतो, गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी असतो. एक्झाम्पल मध्ये आयरन घेतला, कॉपर घेतला. ठीक आहे. त्यानंतर एक सोडियम घेऊयात, त्यानंतर पोटॅशियम घेऊयात. आणि सगळेच्या सगळे एलिमेंट तुम्हाला जमले पाहिजे. 118च्या 118 एलिमेंट तुम्हाला आले पाहिजे बाळांनो. ठीक आहे ना. जर तुम्हाला जर सांगायचं जर झालं तर बघून घ्या एकदा. हा असतो आपला पिरियडिक टेबल. या पिरियडिक टेबल मध्ये सगळेच्या सगळे एलिमेंट तुम्हाला जमले पाहिजे. हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रॅडियम, सिझियम, फ्रान्सियम. त्यानंतर मॅग्नेशियम, बेरिलियम, मॅग्नेशियम हे सगळे तुम्हाला आले पाहिजे. त्यानंतर बोरॉन, अल्युमिनियम, गॅलिनियम, त्यानंतर इंडिनियम, थेलियम, त्यानंतर नोइनियम अँड डिप्रोसियम अशी वेगवेगळी नावं तुम्हाला जमायला पाहिजे. हे केव्हा जमतील, पूर्णच्या पूर्ण पिरियडिक टेबल तुम्हाला येणं इम्पॉर्टंट आहे. त्याची जबाबदारी माझी आहे, तुम्हाला शिकविल बाळांनो मी. पण तुम्ही आल्याच्या नंतर तुम्हाला शिकवलं जाईल. तसं तर मी काही तुम्हाला येऊन शिकवणार नाही. एकदम एलिमेंट सिंपल पद्धतीने पाठ करून घेतलं जाईल तुमच्याकडनं. कसं बघा बाळांनो. ठीक आहे ना. इथं पाहायचं हल्ली, इथे तुम्ही जर पाहिलं बाळांनो, इथे म्हणूयात आपण. ठीक आहे. ठीक आहे. इथे जर आपण जर पाहिलं हल्ली नाना पाटेकर कटरीना रात्री सोबत फिरतात असे एलिमेंट आपण पाठ करून घेणार आहे. एकदम इझी मेथडने आपण ते एलिमेंट सगळे पाठ करून घेऊयात. पण तुम्हाला यावं लागेल बाळांनो इथपर्यंत. ज्या दिवशी तुम्ही येसाल त्या दिवशी तुम्हाला त्या गोष्टी जमतील, नाही तर काही खरं होणार नाही आपलं. ठीक आहे. चला आता नॉन मेटल. सर नॉन मेटल म्हणजे काय, यानं काय केलं बाळांनो मला सांगा, लॉस केले. तर हा काय करेल मला सांगा पटकन फास्ट मध्ये. सर हा घडी काय करतो माहितीये का, तर हा घडी तर सर काय करेल, हा घडी एक्सेप्ट करेल बाळांनो. हा काय करेल, इलेक्ट्रॉनला एक्सेप्ट करेल. म्हणून याला काय म्हणायचं आपण, नॉन मेटल असं म्हटलं जातं. जनरली हे बॅड कंडक्टर आहेत जे इलेक्ट्रिसिटीला फ्लो करत नाहीत. ठीक आहे ना. एक्झाम्पल मध्ये सल्फर आहे, ऑक्सिजन आहे, अदर काही एक्झाम्पल तुम्ही लिहू शकता. सर मेटलाइट म्हणजे काय, सर मेटलाइट याला आपण असे म्हणतो की दोज एलिमेंट्स शोज द प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स अँड नॉन मेटल बोथ. ते दोघांचे प्रॉपर्टी काय करतील, शो करतील. यामध्ये कोण घेतला आपण, सिलिकॉन घेतला. ठीक आहे ना. जो दोघांचे प्रॉपर्टी दाखवतो, कोणाकोणाच्या बाळांनो, सर जो गडी मेटल्सची प्रॉपर्टी आणि अजून कोणाची मला सांगा पटकन, नॉन मेटलची प्रॉपर्टी. कोणाची बाळांनो, नॉन मेटल्सची प्रॉपर्टी काय करतो, शो करतो, त्याला म्हणायचं आपण मेटलाइट. एक्झाम्पल्स मध्ये कोण आले बाळांनो, इथे सिलिकॉन्स आले. ठीक आहे ना. कोण घेतला आपण एक्झाम्पल मध्ये, सिलिकॉन घेतला. आता कंपाऊंड. कंपाऊंड म्हणजे काय बाळांनो, सिंपल मुद्दा आहे. सर कंपाऊंड, आम्ही तर वॉल कंपाऊंड ऐकलं होतं, हे कोणतं कंपाऊंड आणलं तुम्ही, आम्हाला वॉल कंपाऊंड माहिती, ही काय कंडिशन आहे. सिंपल मुद्दा आहे. ते कंपाऊंड जरी कळतं तुला, ताण नाही घ्यायचा नाही मोठा. ठीक आहे ना. मग मला सांगा, ते जे आपण वॉल कंपाऊंड तयार करतोय, त्या वॉल कंपाऊंड मध्ये काय काय असते, तर त्यामध्ये रेती असते, त्यामध्ये गिट्टी असते, त्यामध्ये सिमेंट असते, सिमेंट असतो, त्यामध्ये पाणी असते, त्यामध्ये विटा असतात. ठीक आहे ना. मग आता मला सांगा, प्रॉपर रेतीला एक एलिमेंट समजा, हा एक एलिमेंट असेल. ठीक आहे ना. या गिट्टीला एक एलिमेंट समजा, याला काय समजायचं, एक एलिमेंट समजायचंय. त्यानंतर इथे जो महत्वाचा मुद्दा आपण घेतलाय, तर या सिमेंटला आपण काय समजता, एलिमेंट समजा. वीट म्हणजे एक एलिमेंट, वॉटर म्हणजे एक एलिमेंट आहे.
जर मी सगळे खूप मोठे एलिमेंट जर एकत्र तयार केलेत ना बेटा, एकत्र केले आणि त्यापासून कंपाऊंड तयार होते. मग सर गुरुजी डेफिनेशन एकदम सिंपल आहे, कॉम्बिनेशन ऑफ मोर दॅन वन एलिमेंट. चालेल का अशी? हो बेटा पडेल ना, काय विषय आहे का? ठीक आहे ना, मग पळवा आपण. ठीक आहे ना, फॉर्मड बाय केमिकल कॉम्बिनेशन ऑफ द एलिमेंट. एलिमेंटच्या कॉम्बिनेशनला जर मी एकत्र जर केलं त्यापासून कंपाऊंड तयार होतो. सिंपल एक्झाम्पल घेतो सर, मी हायड्रोजन सेपरेटली घेतला, ऑक्सिजन सेपरेटली घेतला, दोघांना कंबाईन केला, अरे क्या मिला मारे को? H2O मिला. दॅट H2O इज कॉल्ड ॲज ए कंपाऊंड. त्याला आपण काय म्हणणार? कंपाऊंड. तर पुढे कोण आहे? कार्बन डायऑक्साईड. कार्बनची रिएक्शन ऑक्सिजन बरोबर करा बाळांनो, काय भेटतो इथे कंडिशन? CO2 भेटतो. दॅट कंडिशन, दॅट फॉर्मेशन. ठीक आहे ना. आता बघा सर, हा एक एलिमेंट आहे, हा कोण आहे? हा एलिमेंट आहे. त्यानंतर हा पण एलिमेंट आहे, हा पण एलिमेंट आणि हा पण एलिमेंट आहे. सर दोन एलिमेंट एकत्र केले, नवीन फॉर्म झाला. मग हे कोण भेटलं मला? तर हे जे भेटलेत ना बाळांनो, हे तुमचे कंपाउंड्स आहे. अरे ये जो आपको मिलेगा बेटा, ये कंपाउंड्स है अपने. ठीक आहे ना. चला पुढच्या पॉइंटला जाऊयात. नेक्स्ट नंबरला काय दिलं? डेफिनेशन दिली बाळांनो, फॉर्म बाय द मिक्सिंग ऑफ द सबस्टन्स फिजिकली. तर मिक्सचर म्हणजे काय बाळांनो माहितीये का? सर मिक्सिंग ऑफ a substance, mixing of a substance in a some proportion, त्याला आपण काय म्हणायचं? मिक्सचर असं म्हटलं जातं. एक्झाम्पल मध्ये भेळ. सर भेळ आम्हाला खूप आवडते. एअर, शरबत आपण मगाच घेतलं 2 मिनिटापूर्वी. ठीक आहे ना. या सगळ्या त्यामध्ये असलेल्या महत्वाच्या गोष्टी आहेत. चला आता पुढे ऍटम पाहूयात बाळांनो आपण. ऍटम म्हणलं की तिकडे जायचं नाही, हा ऍटम वेगळा आहे बाळांनो. ऍटम म्हणजे काय असतो? सर ऍटम इज अ व्हेरी टायनी पार्टिकल. ऍटम काय बाळांनो? एक व्हेरी असा टायनी. सो टायनी म्हणजे कसा? एकदम छोटू पार्टिकल, एकदम छोटू असा पार्टिकल. ठीक आहे ना. एकदम व्हेरी टायनी पार्टिकलला आपण काय म्हणायचं? एकदम व्हेरी टायनी पार्टिकल इज कॉल्ड ऍटम. त्याला आपण काय म्हणणार बाळांनो? त्याला आपण ऍटम म्हणणार आहे. ठीक आहे ना. आता मॉलिक्यूल काय असतो बाळांनो बघून घ्या. आता जनरली जर मी सिंगल जर ऑक्सिजन जर लिहिला, सिंगल ऑक्सिजन, तर हा एक ऍटम आहे बाळांनो. हा काय मला सांगा? ऍटम आहे. पण जर मी इथे एक ऑक्सिजन आणि असा एक ऑक्सिजन इथे लिहिला मी असा, यापासून काय बनतो? यापासून असा O2 बनतो. यापासून काय बनतो बाळांनो? असा O2 बनतो. आणि हा जो O2 बनणार, दॅट O2 इज कॉल्ड ॲज, इसको बोलेंगे आपण बाळांनो काय म्हणणार त्याला? आपण मॉलिक्यूल. त्याला आपण काय म्हणायचं? मॉलिक्यूल. म्हणजे जर मी असा सिंगल हायड्रोजन जर इथे जर लिहिला, तर हा कोणी बाळांनो? हा माझा ऍटम आहे. पण जर मी H आणि H असा जर H2 करून जर लिहिला, तर हा तुमचा मॉलिक्यूल झाला. हा काय झाला बाळांनो? आपला मॉलिक्यूल झाला. ठीक आहे ना. ऑक्सिजनचे मॉलिक्युल्स तुम्हाला इथे फॉर्म होत असतात, दिसत असतात. चला शेवटचा पॉइंट आहे बाळांनो. मग सर असे एलिमेंट किती आहेत बाळांनो? तर गुरुजी आतापर्यंत 118 एलिमेंट्स आहेत. किती एलिमेंट्स आहेत? 118 एलिमेंट आहेत. पहिला पॉइंट. सेकंड नंबरचा पॉइंट, नेचर मध्ये किती सापडतात? तर गुरुजी जवळपास नेचर मध्ये 92 आहेत. सर मॅनमेड किती आहेत? सर मॅनमेड म्हणजे काय? माणसांनी चाळे करून तयार केलेले लोक, ते किती मला सांगा? एकूण 26 आहेत बाळांनो. ठीक आहे ना. आणि रेस्ट ऑफ द मॅनमेड्स आहेत. एलिमेंट्स कॅन बी, एलिमेंट्स कोणत्या कोणत्या फॉर्म मध्ये असतील बाळांनो? दे आर इन द फॉर्म ऑफ, एक तर ते सॉलिड फॉर्म मध्ये असतील, लिक्विड फॉर्म मध्ये असतील किंवा गॅस फॉर्म मध्ये असतील. इतक्या फॉर्म मध्ये असणारे हे जे सगळे लोक आहेत त्याला म्हणायचं आपण मेटल्स. अपेक्षा करतो एकदम चॅप्टर एकदम इझी फिझी तुम्हाला समजलं असेल, 100% समजलं असेल अशी अपेक्षा करतो. सर पेपरला येणारे क्वेश्चन्स. हो बाळांनो क्वेश्चन सांगतो, चला लक्ष द्यायचं. पहिला क्वेश्चन, डिफाइन द एलिमेंट्स अँड कंपाऊंड. बाळांनो एलिमेंट्स आणि कंपाऊंडला काय करायचं? डिफाईन करायचं. या फॉर्म तुम्हाला पेपरला क्वेश्चन दिला जाईल. ठीक आहे ना. सेकंड नंबरची कहाणी जर तुम्ही जर पाहिलं, ठीक आहे ना, तर त्यानंतर मेटल्स म्हणजे काय? मेटल्स, नॉन मेटल्स अँड मेटॅलॉइड यावर पेपरला क्वेश्चन्स येऊ शकतो बाळांनो. ठीक आहे ना. बस हे दोनच महत्वाच्या थिंग्स या चॅप्टर मधल्या. ईच अँड एव्हरी थिंग्स पण प्रॉपरली जर तुम्ही चॅप्टर जर पाहिला असेल तर एकदम इझी क्वेश्चन जातील तुमचे. ठीक आहे बा. तर थँक्यू सो मच. तुमच्या मॅक्सिमम मित्रांपर्यंत शेअर करा आणि अजूनही जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब आवर चॅनल. हे बाळांनो चॅनल माझं नाहीये, त्याला मोठं करणं तुमचं काम आहे. जर मी तुमच्यासाठी इतकी मेहनत करतोय आणि इतक्या उन्हात आणत जर मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवतोय, तुमचं पण काम आहे. प्लीज
मॅक्सिमम मित्रांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थांबवत आपण इथे, मिळते हैं नेक्स्ट क्लास में. थँक्यू सो मच. काळजी घ्या सर्वांनी आणि अभ्यास करा चांगला, पेपरमध्ये मार्क्स चांगले आले पाहिजे. थँक्यू बाळांनो.